कालच्या ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आज महायुतीची सभा शिवाजी पार्कवर। महायुतीच्या सभेचं आयोजन, ठाकरे बंधूंच्या आरोपांवर काय बोलणार याकडे लक्ष। शिवाजी पार्क नंतर आज ठाण्यात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, दोघांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे लक्ष। मुंबईकरांनी ठाकरे बंधूंपासून सावध राहावं, ठाकरे बंधूंची टीका म्हणजे कॉर्पोरेट कॉम्पिटिशनचा भाग, आशिष शेलारांचा हल्लाबोल। ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटमांची राज ठाकरेंवर टीका, राज ठाकरेंचे अदानींसोबतचे जुने फोटो केले ट्विट। झेडपी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, 50% आरक्षण ओलांडलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। राज्यात मनपा निवडणूक प्रचारासाठी उरले फक्त शेवटचे 2 दिवस, सर्वच पक्षांचा चौकसभा आणि नाका प्रचारांवर वाढणार भर। यंदा मुंबईतील सर्व वॉर्डची मतमोजणी एकाच वेळी नाही, निकालासाठी उमेदवारांना करावी लागणार प्रतीक्षा। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का, आयोगाची राज्य सरकारला विचारणा, मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश। चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपात आरोप प्रत्यारोप, आधी देशात एक पप्पू होता, आता जिल्ह्यातही पप्पू झालेत, मुनगंटीवार यांची टीका, वडेट्टीवारांचाही पलटवार। मी आतापर्यंत संयम पाळला, पण अजित पवारांचा संयम ढळलाय, फडणवीसांनी मुलाखतीतून केलं सूचक विधान। पुण्यात महापौर आमचाच, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास। एकनाथ शिंदेंसारख्या 3-3 गोळ्या घ्याव्या लागत नाही, श्रीकांत शिंदेंच्या टीकेला गणेश नाईकांचं प्रत्युत्तर, नाईकांचं वय झालंय, श्रीकांत शिंदेंनी केली होती टीका। आज नितीन गडकरींची प्रकट मुलाखत, अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले घेणार मुलाखत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी अडवली, तिकीट नाकारलेल्या कार्यकर्त्यांनी अडवली गाडी, बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या नावाची घोषणा। उद्याचं मतदान हे लुटारूंच्या विरोधातील लोकशाही वाचवणारे, समाजानं सतर्क राहून मतदान करावं, प्रकाश आंबेडकरांचं भिवंडीतून आवाहन। भिवंडीत सपाच्या संकल्प सभेला मोठी गर्दी, अबू आझमींनी रईस शेख काँग्रेसवर डागली तोफ, आमच्या रक्तात गद्दारी नाही, रईस शेख यांना टोला। खूप उशीर होण्यापूर्वी अमेरिकेशी करार करा, अन्यथा लष्करी कारवाईला सामोरं जा, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट कोलंबियाला धमकी। मुंबईत गारठा कायम, सांताक्रूजमध्ये 16° किमान तापमानाची नोंद। सावधान, इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा, जगभरातील 17 दशलक्ष इंस्टाग्राम खात्यांची माहिती लीक, डार्क वेबच्या अहवालातून झालं स्पष्ट। आज राजमाता जिजाऊंची 427वी जयंती, सिंदखेड राजामध्ये जन्मोत्सव सोहळा, शिवप्रेमींची मोठी गर्दी। विराट खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सुलभ, न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच वनडेत टीम इंडियाचा 4 विकेट्सनं विजय।